भोरमध्ये सत्ता अजित पवारांची असली तरी मुख्यमंत्री फडणवीसच आहेत। मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य तर प्रचारादरम्यान वक्तव्याने वेधलं लक्ष। जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना। सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजीला मतदान करायचं असं आपण निर्णय करा असं आवाहन करतो। भाजपनं भोरमध्ये दिलेले उमेदवार हे मटका किंग, चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपले हात खराब करून घेऊ नका। शंकर मांडेकरांचा चंद्रकांत पाटलांना सल्ला। चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपले हात खराब करून घेऊ नका आणि आपले बाकीच्या गोष्टी खराब करून घेऊ नका। तेव्हा तुम्हाला आम्ही पहिल्यांदाच बोलतो त्यांच्यावर। साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो। जयकुमार गोरेंचं प्रचारादरम्यान वक्तव्य तर दादागिरी करणार नाही, कोणालाही करू देणार नाही, तसंच षडयंत्र करणारा कधीही यशस्वी होत नाही असंही वक्तव्य। तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना। साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू। आम्ही दादागिरी नाही करत, कुणाला दादागिरी नाही करू देणार। आम्ही खंडणी नाही मागणार, पण खंडणी कुणाला मागून नाही देणार। ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं आपलं खरं नाही। कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याची कळल्यास त्यांची खैर नाही। हसन मुश्रीफांचा ग्रामस्थांना दम। या वार्डामध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं की आपलं काही खरं नाही। आणि दुसरी तुमच्या जबाबदारी आहे, कोणही आपल्या गटात असेल किंवा राजेसाहेबांच्या गटात असेल जर निगेटिव्ह बोलत असेल तर त्याचंही नाव आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे। तर हसन मुश्रीफांच्या दमदाटीनंतर समरजित घाटगेंचा देखील अपक्ष उमेदवारांना 48 तासांचा अल्टिमेटम। आताच पाठिंबा देऊन सोबत आलात तर सगळं विसरू, अन्यथा आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल। घाटगेंचा अपक्षांना इशारा। आता विकास काँग्रेसकडूनच करा। नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा नगरसेवक जिंकलेल्या वॉर्डात बोर्ड लावण्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची घोषणा। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारात मुनगंटीवारांचं हे वक्तव्य। वार्डातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, एकदा समजू द्या तुम्हाला फरक की काँग्रेसला निवडून दिल्यावर आपला वार्ड कसा विकास होतो आणि जिथं भाजप येते तिथं कसा विकास होतो हे एकदा ज्यांनी चूक केली त्याला समजूच द्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव। दरम्यान या दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याचा युगेंद्र पवारांचा आरोप। विरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला प्रत्येकी 20 लाख रुपये दिले। 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। मोहोळची दहशत आणि गुंडागिरी संपवण्यासाठी बाळाराजे पाटलांना फाशी झाली पाहिजे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांची मागणी। एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर उमेश पाटील आक्रमक। पंडित देशमुख हत्येप्रकरणी बाळाराजे पाटलांना कोर्टानं निर्दोष केलं होतं। यापुढे गद्दारांना माफी नाही, सोडून गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना सुनील तटकरे यांचा इशारा। तर म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता। यापुढे गद्दारांना माफ नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे। जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी होईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतच लढत। 6 पैकी 5 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेना आमने सामने, तर स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा यामुळे पणाला। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला। महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी जात प्रचार। प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीतील शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा हळदणकर आणि गणेश भारती रिंगणात। अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्याकडून राजन पाटलांचं अभिनंदन। निलेश लंकेंनी राजन पाटलांच्या निवासस्थानी जाऊन केलं अभिनंदन। परळीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात। खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये कार्यकर्ते सहभागी। जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकत्र। भाजपकडून परतूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ। लोणीकरांसोबतचे वाद संपल्याचीही दानवेंची माहिती। चिपळूणमध्ये भास्कर जाधव शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार रमेश कदमांचा प्रचार करणार। ठाकरेंच्या सेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। शब्द दिल्यामुळे परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया।
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका मेघा भगत यांची बंडखोरी, नगराध्यक्षपदासाठी रिंगणात अमोल खताळ यांनी भाजप निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप. इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही, माजी मंत्री महादेव जानकरांचा दावा. तर इंदापुरात गारटकरांच्या पॅनलला निवडून देण्याचंही जानकरांचं आवाहन. की ह्या प्रदीप गारटकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार करून ह्याचं पॅनल त्यांच्या नेतृत्वात यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा. आम्ही इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही. तिकीट न मिळाल्यास घड्याळ बांधावं लागल्यास अडचण आहे का? भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरेंचं विधान चर्चेत. प्रणिता देवरे चिखलीकर या प्रताप पाटील चिखलीकरांच्या कन्या. आपल्याला तिकीट मिळालं नाही, आपल्याला घड्याळ बांधावं लागली तर काय अडचण आहे का? आपल्याला कुठून काय अडचण आहे का? त्यामुळे चिन्हाची चिंता करायची नाही. आपलं चिन्ह फक्त एकच, चिखलीकर साहेब हे लक्षात ठेवा. खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. माजी आमदार राम सातपुतेंचा मोहिते पाटील यांच्यावर आरोप. भाजपचा उमेदवार कर्तृत्ववान असल्याचंही वक्तव्य. आम्ही कर्तृत्ववान कोथमिरे साहेबांच्या घरातला उमेदवार दिलाय आणि 15 दिवसापूर्वी ज्यांच्यावरती खंडणीची केस पडली त्या लाला आडगळेच्या घरामध्ये उमेदवारी दिलेली आहे. मोहिते पाटलांनी सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला संधी दिली, त्याबद्दल अभिमान. पंढरपूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेश्मा अडगले यांचं वक्तव्य. तर मोहिते पाटलांची बदनामी करण्यासाठी भाजपवाले कटकारस्थान रचत आहेत, रेश्मा अडगले यांचा आरोप. नंदुरबारच्या नवापूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांकडून अटक. विदेशी मद्य तस्करीच्या आरोपामध्ये विश्वास बडोगे यांना अटक. राजकीय दबावापोटी अटक केल्याचाही आरोप. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंकडून राजन पाटलांची भेट घेत अभिनंदन. राजन पाटलांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली आहे. गोंदियामधील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीमध्ये गैरप्रकार. 68 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. जिल्हा परिषदेच्या 12 विभागातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश. डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी. आमचं काम बोलतंय स्लोगनद्वारे फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा. शिंदे यांचा विकासाकडे कल अशा आशाचा हा मजकूर. महाविकास आघाडीकडून बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा युगेंद्र पवारांच्या हस्ते शुभारंभ. 4 प्रभागांमध्ये युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचं आयोजन. प्रचारावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये मुलाच्या प्रचारासाठी वडील आमदार अब्दुल सत्तार मैदानात. तर सिल्लोड शहरामध्ये अब्दुल समीर सत्तार यांच्या रॅली तसंच कॉर्नर मीटिंग्सचं आयोजन.